रुपये प्राप्त झालेत आर्थिक मदत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तसेच सुधागड तालुक्यातील बक्षिसांचा बादशाह म्हणून ओळख आमचे मंगेश मामा तळेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपये आर्थिक मदत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तसेच एक अतिशय जबरदस्त उत्कृष्ट असा खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आमचे बाळादादा गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला रोख रक्कम 2500 रुपये, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तसेच आमचे अरुण नाना देसाई यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 1000 रुपये आर्थिक मदत आम्ही त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर या सर्व देणगीदात्यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। वळतोय मैदानावरती आजच्या दिवसातील दुसरी लढत फल्ल्यांच्या विरोधात सोमजाई करचोंडे। पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज वैभव, स्ट्राइक एंडला पाहतोय फल्ल्याण संघाकडून। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आपण ड्रेस कोड मध्ये पाठवायचे आहेत। जर 12 प्रतिनिधी आपला आला नाही, स्ट्राइक एंडला आपण संस्कार पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला सागर। पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, 5 षटकांचा सामना। इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल होतोय, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। निश्चित स्वरूपात 2 धावा वाचवण्याचं काम केलंय, परंतु तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट। बघा, विनंती असेल ज्या युट्यूबच्या स्टँड मध्ये जे प्रेक्षक मायबाप प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं युट्यूबच्या बाजूला थांबायचंय, कारण की जो कॅमेरामॅन असतो त्याला कॅमेरा जो असतो प्रत्येक चेंडूवरती फिरवावा लागतो, त्यामुळे विनंती असेल थोडं आपण युट्यूबच्या थोडं बाजूला बसायचंय, ही विनंती असेल। येस, या चेंडूवरती मात्र 3 धावा आलेल्या आहेत। पहिला चेंडू आपण पाहिलात वैभवच्या माध्यमातून, स्ट्राइक एंडला मात्र आता डाव्या हाताचा फलंदाज सागर। जबरदस्त चेंडू, यावेळेस अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय। गुडलाईन चेंडू होता, उसळी घेत थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहिला आपण। प्रशांत मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसतोय, चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। डॉट चेंडू आलाय, जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय। चेंडू लॉंग ऑफला 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय, हा खणखणीत दणदणीत चौकार। डीजे षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। विकेट हॅट्रिक साठी सुद्धा संदेश चव्हाण यांच्याकडनं 1000चं पारितोषिक आहे। संदेश चव्हाण खऱ्या अर्थाने एक अतिशय जबरदस्त व्यक्ती आहेत, या परिसरात त्यांचं अतिशय खूप चांगलं नाव आहे, दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस ओळख। आणि आज घरच्या गावच्या संघाला करचोंडे संघाला मात्र सपोर्ट करण्यासाठी नक्कीच ते इथे आलेले आहेत। प्रत्येक खेळाडूवरती आज बक्षिसांचा वर्षाव होईल त्यांच्या माध्यमातून। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये संदेश चव्हाण यांच्याकडून। इथे मात्र नक्कीच चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय तिथे सुनील आणि जबरदस्त मात्र इथे झेल टिपलाय, सागर मात्र इथे नक्कीच बाद झालाय। कम ऑन डीजे।
डीजे. रोशनजी कदम यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या परिसरातील एक अतिशय प्रसिद्ध असे उद्योजक रामचंद्र शेठ मोहिते, विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. रामचंद्र शेठ मोहिते, आपण या मुख्य मंचावरती आपला या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान होणार तो स्वीकार करण्यासाठी आपण यायचंय. दरम्यान आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज समीर. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पंचांकडे जोरदार अपील मागितली होती. अपील मात्र नक्कीच फिटाळली, परंतु चेंडू अतिशय जबरदस्त येतोय. हा डॉट निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे विजयजी ढोकले साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र नक्कीच गोलंदाज समीर मात्र चुकी करताना दिसतोय. पंचांनी मात्र डिसिजन दिले. हा चेंडू नो घोषित केला गेलाय. 1 धाव मिळते फल्ल्याने या संघाला. निश्चित स्वरूपात आता येणारा चेंडू जो असेल तो फ्री हिटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र आता बॅटरला नक्कीच संधी असेल, सुवर्ण संधी, की या फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच पाहिजे चेंडू आपण मारू शकताय. विजय ढोकले साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती. आपलं स्वागत आहे. फ्री हिटचा चेंडू असेल, आपण पाहतोय नक्कीच. जबरदस्त चेंडू, यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं यावेळेस समीर गोलंदाजाने. मात्र चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. चेंडू आलाय डॉट निर्धाव चेंडू. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहतोय. सोमजाई करचुंडेच्या विरोधात आपण फल्ल्यान ही लढत पाहायला मिळते. दुसरा सामना आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय मैदानावरती. स्वेर चेंडू इथे नक्कीच येतोय. हा पुन्हा एकदा 1 धाव मिळते. फल्यान संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावसंख्येवरती. प्रशांतजी कदम यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आज दिसत आहेत. नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे करचोंडे संघाचा. आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेस सोमजाई करचोंडे संघ गावामध्ये एकत्र जमले असतील, मंदिरात गेले असतील आई सोमजाईच्या, आणि सर्व जणांनी मात्र नक्कीच सोमजाईला साकडं घातलं असेल की आज आम्हाला यश दे, बळ दे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणि या वेळेस मात्र नक्कीच बॅटर संस्कार मात्र नक्कीच चेंडू डॉट होतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी आपण पाहतोय समीरच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू बॅटला स्पर्श झालाय. मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील फल्यान संघाला. निश्चित स्वरूपात पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे, आणि पॉवर प्ले म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने बॅटर पॉवर प्लेचा फायदा घेत असतात, परंतु फल्ल्यांच्या या बॅटरांच्या नक्कीच आपण पाहतोय मोठे फटके येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस मात्र 1 धाव कंप्लीट. समाधान. रोशनजी वालगोडे आपल्याला विनंती, आपण या मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे.
या सुधागड तालुक्यातील बक्षिसांची बादशाह म्हणून खऱ्या अर्थाने ओळख. भले तो कोणताही खेळाडू असू दे, कुठल्याही संघाचा असू दे, पण आपल्या तालुक्यातील खेळाडू आहे ना, त्याचं नाव मोठं झालं पाहिजे, हे रोशनजी वालगुडे यांचे स्वप्न आहे. त्याच्यावरती हे बक्षीस लावत असतात. विनंती असेल आपण या रोशनजी वालगुडे, आपलं स्वागत आहे. दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण पाहतोय संस्कार विजय ढोकले यांचा आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय. युट्यूब तसेच रोशनजी वालगुडे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान केलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा बोलतोय मैदानावरती एक जबरदस्त सामना फल्ल्यांच्या विरोधात सोमजाई करचोंडे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय लोअर फुलटा चेंडू होता, चेंडू हवेत आहे. दरम्यान इथे मात्र समीरने मात्र अतिशय जबरदस्त झेल टिपलाय. कमान डीजे. आज थोडस क्लायमेट नक्कीच आपण पाहतोय आभाट असल्या कारणाने मैदानावरती थोडस खेळाडूंना मात्र नक्कीच थोडासा त्रास होईल. थंडीची चाहूल थोडीशी होती सकाळपर्यंत, परंतु आता दुपारचं सत्र चालू झालंय आणि वातावरण थोडंसं नक्कीच दमटे आभाट असल्या कारणाने थोडंसं गरमी जाणवते. परंतु अतिशय जबरदस्त काम केलंय धनंजय देशमुख. त्याच्यानंतर आपण पाहतोय बंटी कडू आणि उमेश देसाईच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आणि 1 डझन केळी मॅन ऑफ द मॅच साठी देण्याचं काम केलं गेलंय. यावेळेस मात्र घडलंय नक्कीच मैदानामध्ये स्क्वेअर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, पंच दंडित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय संतोष. सरळ बॅटने खेळलाय. यावेळी चेंडू आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. समीर मात्र तिथे हजर, कोणती चुकी करत नाहीये. एक धाव मिळाली. सिंगल डबलने मात्र धावांचा नक्कीच मात्र इथे आता धावफलक हालतंय. 16 धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डची लागलेली आहे. 5 षटकांचा सामना असेल. सोमजाई करचोंडे संघाचा विचार करायचा झाला तर या संघामध्ये अतिशय धडाकेबाज बॅटर फलंदाज नक्कीच आहेत. तर किमान 5 षटकांमध्ये 45-50 धावा स्कोरबोर्डवरती येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक साई मात्र ती धावत आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते साईच्या माध्यमातून. एक धाव मिळाली. एक धाव मिळाली. बॅटची एज लागले. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय. विकेट किपरच्या मागे चांगली नक्कीच थोडीशी तारांबळ उडाली. बॅकअप मात्र मिळाला नाही. निश्चित स्वरूपात धावा मिळतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र येस पंच धावा किती टोटल 3 धावा मिळतील. 3 धावांच्या मदतीने
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. या मैदानाचा खऱ्या अर्थानं जर तुम्हाला एक पिच रिपोर्ट जर सांगायचं झालं तर पहिला सामना आपण पाहिलात. पहिल्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग ज्यावेळेस शिवप्रतिष्ठान परळीने केली होती 67 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळेस मात्र नक्कीच जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र आता संतोष मात्र इथे बाद झालाय. कमान डीजे. धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर. फलंदाज संघ 3 गणीच्या मोबदल्यात 21 धावसंख्या. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश. इथे मात्र एक चांगली पार्टनरशिप बनवून मात्र खेळावं लागणार आहे. मी सांगितलंय मागाशीच, कारण की करचोंडे संघाची आम्ही बॅटिंग आणि फलंदाजी पाहिलेली आहे. तर किमान 45-50 धावा स्कोर बोर्डवरती लावायला लागतील. जबरदस्त चेंडू, यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरले यावेळेस गोलंदाज वैभवने. मात्र यॉर्कर चेंडू टाकलाय, सक्सेस ठरलाय. चेंडू आलाय डॉट, निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी मैदानात घेऊन जायचंय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या 3 गडीच्या मोबदल्यात 21 धावसंख्या. कमॉन डीजे. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 21 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या 3 गडीच्या मोबदल्यात. येणारे 2 षटक शिल्लक. आता येणारे 2 षटकांमध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. परंतु किमान 40-45 धावा येणं गरजेचं आहे, कारण की करचोटे संघामध्ये धडाकेबाज नक्कीच आपण फलंदाज पाहतो नेहमी. वैभव असेल, समीर असेल. या मॅच नंतर आपण विनर वर्सेस विनर नक्कीच ही लढत पाहणार आहोत. शिवप्रतिष्ठान परळी पहिला सामना विजयी झालेला आहे. नक्कीच वेटिंग वरती आहेत की या सामन्यामधून कोणता संघ त्यांच्या बरोबर खेळ करण्यासाठी येईल, त्याच्यासाठी ते नक्कीच वेट करतायत. यावेळेस नक्कीच आता आपण पाहतोय साई गोलंदाजी मार्फत येतोय 4थं षटक घेऊन, आणि तिथे बक्षीस नक्कीच लागले गेले. आता विकेट हॅट्रिक जर साईने घेतली तर संदेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक, आणि तसेच आरके स्पोर्टचे मालक रोशनजी कदम यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर टोटल रक्कम मिळतील 2000 रुपये. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु चेंडू अतिशय जबरदस्त. नक्कीच प्रशांतजी कदम यांनी चांगलं काम केलंय. डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय फलंदाज संघाकडून संदेश.
जबरदस्त फटका. यावेळेस मात्र चेंडूला व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतलं. पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडूला मात्र भिरकावून दिलं. वन बाउन्स येतोय हा 4 धावा. धन्यवाद. यावेळेस मात्र संदेशने मात्र व्यवस्थितपणे चेंडूला आपल्या बॅटच्या जवळ पट्ट्यामध्ये घेतलं. पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र वन बाउंड चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू. यावेळेस नक्कीच साईने मात्र कमबॅक करण्याचं काम केलंय. चेंडू अतिशय जबरदस्त वेगवान टाकला. गुडलेनवरना नक्कीच चेंडू नक्कीच थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रशांतच्या माध्यमातून. चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू. याही वेळेस मात्र संदेशला मात्र फारसा काही चेंडू समजला नाहीये. बघत बसलाय यावेळेस चेंडूकडे. पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच. विकेट हॅट्रिक साठी संदेश चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. कोणत्याही गोलंदाजाने जर करचोंडेच्या विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संदेश चव्हाण यांच्याकडून. यावेळेस मात्र व्यवस्थितपणे चेंडूला घेतलाय, पट्ट्यामध्ये भेदून दिले. लॉंग ऑनला येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे ओळखलं गोलंदाज साईला. मात्र त्याने चेंडू अतिशय जवळ टाकला, त्याचा फायदा मात्र घेतला. लॉंग ऑनला षटकार ठोकला यावेळेस. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू. जबरदस्त चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान इथे 4थं षटक समाप्त होते. 4 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले फल्यान या संघाची 3 गडीच्या मोबदल्यात 31 धावसंख्या. शेवटचं आणि आता अंतिम षटक कोण घेऊन येते ते पाहणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदर असं गीत. धन्यवाद डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय प्रणव. या शेवटच्या षटकात किमान 15 धावा जरी आल्या तरी अतिशय जबरदस्त सामना नक्कीच बघायला मिळेल. 31 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक प्रणव घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर गणेश. जबरदस्त नक्कीच म्हणावं लागेल. चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. इथे डायरेक्ट थ्रो केला गेला आणि प्रशांत कदम याने मात्र अतिशय जबरदस्त काम केलंय. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे नक्कीच बॅटरला मात्र बाद केलंय. कम ऑन डीजे.
अविनाश. शेवटचे अंतिम 5 चेंडू. अविनाश डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइक. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. इथे मात्र चेंडू आलाय डॉट, निर्धाव चेंडू सातत्याने आपण पाहतोय. फल्यान संघ आतापर्यंत जवळजवळ जवळजवळ 11 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. जर या डॉट चेंडूवरती 11 धावा आल्या असत्या तर कदाचित धावसंख्या 40 ही पार झाली असती. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच बॅकअप आलाय. विकेट किपरच्या मागे चांगला झेल मात्र टिपलाय आणि इथे मात्र आता अविनाशला माघारी परतावं लागेल. कमॉन डीजे. कट केला यावेळेस चेंडू नक्कीच आपण पाहतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतंय. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगला आलाय. निश्चित स्वरूपात 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. 1 धाव मिळाली फल्यान संघाला. धावसंख्या 33. आता अंतिम षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जर किमान 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक समाधानकारक टोटल मात्र उभी होते. किमान 2 चेंडूवरती एक मोठा फटका तरी येणं गरजेचं आहे. अजित देसाई आज खऱ्या अर्थाने बरोबर 9:30 वाजता इथे उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की आता जसजशी स्पर्धे नक्कीच पुढे चाललेली आहे, प्रेक्षक मात्र गर्दी करायला लागलेले आहेत. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर बाद होते. कमॉन डीजे. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि इथे मात्र साई चेंडूच्या खाली येतोय. दरम्यान एक चांगला झेल मात्र टिपलाय. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले फल्यान या संघाची आपण पाहतोय. 7 गडीच्या मोबदल्यात 34 धावसंख्या, 35 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते म्हणजे सोमजाई करचोंडेच्या समोर. चला आता विनंती असेल, आपण खऱ्या अर्थाने यानंतर विनर वर्सेस विनर ही लढत पाहणार आहोत. शिवप्रतिष्ठान परळी संघ आपण कुठेही जाऊ नका. आपला कर्णधार आपण इथे मुख्य मंचावरती पाठवून ठेवायचंय. लगेचच आपला या इनिंग नंतर टॉस केला जाईल. देऊयात सध्या आपण आता डीजे ऑपरेटरला.
येस, थँक्यू डीजे. 30 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 7 धावांची आवश्यकता असेल. सलामीचे बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये सोमजाई करचंडे संघाकडून डाव्या हाताचा फलंदाज प्रवीण आणि प्रणव. 5 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक षटकात रिक्वायर्ड रन रेट 7 धावांची आवश्यकता असेल. यानंतर विनर पाच षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज संस्कार. स्ट्राईक एंडला पाहतोय प्रणव. नॉन स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज प्रवीण. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. येस, मॅच ऑन. जबरदस्त अशी स्पर्धा भाजपा चषक 2026. प्रत्येक षटकारासाठी संदेश चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न फ्राईन लेग क्षेत्र निवडलं होतं, परंतु विकेट किपरच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. निश्चित स्वरूपात 4 धावा वाचवण्याचं काम केलंय. प्रत्येक षटकारासाठी मात्र संदेश चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जबरदस्त नक्कीच म्हणावं लागेल. यावेळी डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच काय घडलंय. ज्या चेंडूवरती सन्मान देण्याचं काम केलं प्रणवने, परंतु या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे प्रणव मात्र बाद झाला. कमान डीजे. धन्यवाद डीजे. शिवप्रतिष्ठान परळी संघाचे कर्णधार मिथुनजी लांगी, आपल्याला विनंती आहे की आपण पंकज देसाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शिवप्रतिष्ठान परळी संघाचे कर्णधार मिथुन लांगी, आपल्याला विनंती आहे की आपण पंकज देसाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान आपण पाहिलं नक्कीच चांगला चेंडू होता संस्कारचा, त्याला सन्मान देण्याचं काम केलं. प्रवीणने मात्र नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रणवला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. कदाचित याला म्हणतात, आपण नेहमी असं म्हणू शकतो की अति घाई आणि संकटात नाही, अशी गत मात्र नक्कीच बघायला मिळाली. चला, विनंती असेल मॅच ऑन करायची आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होते प्रशांत कदम. अतिशय जबरदस्त असा खेळाडू स्टेपआउट करून मारलाय चेंडू. यावेळेस मात्र आपण नक्कीच पाहतोय क्षेत्ररक्षक आलाय तिथे, कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान 1 धाव मिळते या चेंडूवरती. स्ट्राईक वरती मात्र आता प्रशांत कदम आला. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज ओळख आहे या परिसरामध्ये. आई सोमजाई करचोंडे संघाकडून 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रशांत मात्र एंटर झालाय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू परफेक्ट गुडलाईन चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय
आणि यष्टीरक्षक सागर आपली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडतोय. चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. कट केला यावेळी चेंडूला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात बॅकअप आलाय. एक धाव मिळाली आणि एका धावेवरती होते समाधान. सुधागड एक्सप्रेस ज्याला नावाने ओळखला जातोय, अल्पेश दळवी मात्र इथे आलाय. त्याचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. आज खेळताना दिसेल नक्कीच मैदानावरती अल्पेश दळवी, शिवा दळवी, सूरज आंग्रे, अभिषेक गुप्ता, शपलून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांकडे अपील मागितले गेले. इथे मात्र काय घडलंय, निश्चित स्वरूपात मात्र येस प्रशांत नाराज असतील नक्कीच. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे प्रशांत बाद होतोय. कमॉन डीजे. धन्यवाद. प्रेक्षकांना मात्र नक्कीच बाजूला एक अतिशय जेवणाचा स्टॉल मात्र ओपन झालाय. आमच्या ज्योतिताई नकाते यांच्या माध्यमातून एक स्टॉल ओपन करण्यात आले. तिथे आपल्याला वजडी पाव, चिकन अशा पद्धतीचं जेवण नक्कीच मिळेल. आपण जाऊन या संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. बाजूलाच स्टॉल मात्र ओपन करण्यात आलेला आहे ज्योतिताई नकाते यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली 2 धावसंख्या. आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अविनाश. जबरदस्त चेंडू. इथे मात्र परफेक्ट लाईनचा वापर करतोय गोलंदाज. थोडासा व्हेरिएशनचा वापर करतोय. ऑफकट पद्धतीचा चेंडू होता. बॅटर प्रवीणला मात्र फारसा काही चेंडू समजला नाहीये. चेंडू डॉट आलाय. निश्चित स्वरूपात आज सामना चुरशीचा होणार, यात काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच फाईन लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. डीजे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रात नक्कीच आपण निवडलं होतं, परंतु क्षेत्रक्षेत्री हजर प्रवीणला मात्र आता माघारी परतावं लागेल. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थाने आता आपण पाहतोय 35 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु कुठेतरी असं वाटतंय की आई सोमजाई करतोय संघ अडचणीत सापडताना दिसतोय. आतापर्यंत आपण पाहतोय विकेट मात्र गेल्यात. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. धावसंख्या 6 धावसंख्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सागर संघाचा कर्णधार मात्र सातत्याने मात्र नक्कीच गोलंदाजाचं मनोबल वाढवण्याचं काम करतोय. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा चेंडू यावेळेस हवेत आहे आणि काय घडलंय, निश्चित स्वरूपात चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. कदाचित हा झेल पकडला असता तर एक मोठा मासा वैभव मात्र इथे बाद झाला असता. चांगले एफर्ट्स लावलेत. निश्चित स्वरूपात गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. लागोपाठच्या 3 विकेटसाठी सौरभ ढोकले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागले आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला करचोंडे संघाच्या बॅटरला मात्र संधी आहे. प्रत्येक षटकाराला संदेश चव्हाण यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संघाचा कणा म्हणून ओळख वैभव मात्र ऑन स्ट्राईक. चेंडू हवेत आहे यावेळेस आपण पाहतोय आणि इथे मात्र काय घडलंय, जबरदस्त झेल टिपलाय. लॉंग ऑफला मात्र वैभव मात्र बाद झालाय. कमान डीजे. चेंडू मात्र आता आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि आई सोमजाई करचोंडे संघाची धावा झाली ती म्हणजे 4 गडीच्या मोबदल्यात 8 धावसंख्या. डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं. संस्कार. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 27. सुनील यावेळेस ऑन स्ट्राईक आलाय. सुनील सुद्धा एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे. यावेळेस मात्र नक्कीच साईला आणि सुनीलला मात्र पार्टनरशिप बनवून खेळावं लागणार आहे. संकटात सापडला यावेळेस सोमजाई करचोंडे संघ. 17 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथे आता डॉट आलेत. समीकरण बदललंय. 16 चेंडू शिल्लक आणि आता 27 धावांची आवश्यकता आहे. 35 धावांचं टार्गेट असणार आहे. आतापर्यंत 8 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या गोलंदाजी मार्फत संस्कारला पाहतोय आणि यावेळेस मात्र आता चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. लॉंग ऑफला येतोय हा सुनीलच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार.
जबरदस्त फटका, याही वेळेत चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून येतोय हा लॉंग ऑनला 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमान डीजे. मात्र संदेश चव्हाण यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आता हा तिसरा षटकार जर आला तर नक्कीच आपण पाहणार आहोत. दरम्यान याही चेंडूवरती षटकार येतोय का, परंतु नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. दरम्यान सुनीलला आता मात्र माघारी परतावं लागेल. कमान डीजे. मध्ये आपण अथर्व घरत पीसी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण अथर्व घरत आणि प्रथमेश गावडे आणि तसेच नंदन घरत यांना पाहतोय आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये राज थळे आणि संदीप हराळे. जबरदस्त काम टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा दाखवण्याचं काम केलं जातंय. परफेक्ट क्लॅरिटी, प्रत्येक चेंडूला व्यवस्थितपणे कॅच केलं जातंय आणि आता या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट .inचं नाव नक्कीच झालंय. निश्चित स्वरूपात येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट .in या नक्कीच या तालुक्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. साई ऑन स्ट्राइक. विनंती असेल मॅच ऑन करायची आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र नक्कीच जबाबदारी घेऊन आता गोलंदाजी करावी लागणार आहे. साई ऑन स्ट्राइक आहे. स्लोअर चेंडू आहे, प्लिक केलाय चेंडूला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आलाय. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक निश्चित स्वरूपात 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. 1 धाव मिळाली. शेवटच्या 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आता मेहनत परिश्रम करावा लागेल. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल, कारण की ज्या वेळेस आपण मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस आपण नक्कीच आपल्या गावच्या देवाला, आपल्या गावच्या देवीला नक्कीच आपण नमस्कार करून नक्कीच खेळायला सुरुवात करतो. इथे मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. परिश्रम आणि मेहनत करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नेहमीच म्हणत असतो मी, आणि इथे मात्र युक्तीचा वापर केला गोलंदाज गणेशने. मात्र स्लोअर चेंडू टाकला. चेंडू आला डॉट. शेवटचे 10 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. जर फल्ल्यान संघ सामना जिंकला तर
आडव्या बॅटने खेळलाय यावेळेस आपण पाहतोय नक्कीच एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय दरम्यान नक्कीच तिथे रनआउटची संधी आहे परंतु चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल 2 धावा इथे आरामात कंप्लीट झाल्या 2 धावा मिळतील जर फल्यान संघ हा सामना जिंकतोय तर शरद भाऊ बोडके आणि शिवा दळवी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे समीकरण बदललंय 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता होती समीकरण आता 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे मॅच खऱ्या अर्थाने अजूनही बॅलन्स आहे इथून मात्र ना फल्यान संघ जिंकलाय ना करचोंडे जिंकलाय मेहनत परिश्रम करावी लागेल ज्या वेळेस आपण मैदानामध्ये उतरतो क्रिकेट 11 खेळाडूंचा सांघिक खेळ जर तरला स्थान नाहीये मेहनत करावी लागते इथे मात्र 9 चेंडूने 8 धावांची आवश्यकता जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय कट केलाय चेंडूला यावेळेस मात्र पॉइंट आणि स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू गोळीच्या वेगाने सरसरत गेलाय सीमा रेषेचा बाहेर येतोय नव संजीवनी देणारा आई सोमजाई करचोंडे संघासाठी येतोय हा दणदणीत खणखणीत असा हा चौकार कमान डीजे जबरदस्त इथे ऑफिशियल्स पंचांचं काम पाहतात प्रीतम पाटील सर नो घोषित केलाय या चेंडूवरती धावा मिळतील नो ची 1 आणि धावून काढलेली 1 अशा टोटल 2 धावा 7 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता परंतु चेंडू मात्र आता असेल फ्रीडचा चेंडू आणि इथे मात्र साईच्या बॅट मधून येतोय हा विजयी षटकार सोमजाई करचोंडे संघाचं अभिनंदन आणि फल्यान संघाला पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा चला आता करचोंडे संघ आपला कर्णधार पाठवा इथे लगेच विनर वर्सेस विनर ही लढत होणार आहे आपली शिव प्रतिष्ठान परळीच्या विरोधात सोमजाई करचोंडे विनर वर्सेस विनर